रामकृष्ण हरी भाविकजन हो. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या गाथ्यातील अतिशय मार्मिक असा अभंग आहे. चला तर पाहू काय आहे अभंग. सुखे ओळंबा दावी गोहा, माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारिला वेडा, होय होय कैसा म्हणे भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या. दोपहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपती. निज नये खाली घाली फुले, जवळी न साहती मुले. अंगी चंदन लाविते भाळी, सदा शूळ माझे कपाळी. निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजा तीन. गेले वारी तुम्ही आणली साकर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हाड गळोनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका गेला. तुकोबराय आपल्या या अभंगातून सांगतात की सुखाला चटावलेली एक स्त्री नवऱ्याला म्हणते की तुम्ही माझे दुःख जाणून घेत नाही. तिच्या बाईलवेड्या नवऱ्याला तिचे हे ढोंगी बोल समजत नाहीत. तो तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती म्हणते मला पोटाची व्यथा आहे, त्यासाठी दूध भात साखर तूप हे पथ्य आहे. दुपारच्या वेळी मला घेरी येते व शुद्ध हरपते, म्हणून मी दुपारी विश्रांती घेते. झोप नीट यावी म्हणून बिछाण्यावर फुले घालते. मुलांची कटकट मला सहन होत नाही. कपाळाला व अंगाला चंदनउटी लावते, कारण माझा मस्तक शूळ उठतो. मला जेवण नीट जात नाही. फक्त 3 पायल्यांचा सांजा मी खाते. गेल्या बाजारी तुम्ही 10 शेर साखर आणली होती, ती मला फक्त 7 दिवसच पुरली. माझी हाडे आत गेली आणि मांस वर आले, तरी तुम्हाला माझे दुःख कसे दिसत नाही. तुकोबराय म्हणतात या सुखात लोळणाऱ्या ढोंगी स्त्रीने नवऱ्याला जिवंतपणी मूर्ख बनवले आणि मेल्यावर तो नरकामध्येच गेला असेल. श्रोते हो, तुकाराम महाराजांच्या या अभंगात उपरोध आणि आत्मपरीक्षण यांची खोल शिकवण आहे. बाहेरून दुःख दाखवणाऱ्या पण प्रत्यक्षात सुखात जगणाऱ्या माणसांवर हा अभंग मार्मिक टोमणा मारतो. खोट्या दुःखाची तक्रार करू नये. अभंगात माणूस सतत माझे खूप दुःख आहे असे म्हणतो, पण पुढे तो सांगतो की त्याला दूध भात साखर तूप असे चांगले अन्न मिळते. म्हणजेच माणूस प्रत्यक्षात सुखात असूनही दुःखाची तक्रार करतो. माणूस स्वतःलाच फसवतो. तो म्हणतो की मला काही खाता येत नाही, पण पुढे सांगतो की 10.5 शेर साखर खाल्ली. यातून तुकाराम महाराज दाखवतात की माणूस स्वतःचीच फसवणूक करतो आणि खोटे दुःख दाखवतो. अहंकार आणि नाटक करणाऱ्यांवर उपरोध. या अभंगातील व्यक्ती सतत आजारी असल्यासारखी वागते, पण तिच्या वागण्यात खरे दुःख नाही. हा उपरोध अशा लोकांवर आहे जे सतत तक्रारी करत असतात. खरे दुःख म्हणजे दारिद्र्य भूक संकट, पण जे सुखात आहेत तेही स्वतःला दुःखी समजतात. त्यामुळे माणसाने
आपल्या सुखाची जाणीव ठेवली पाहिजे. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की जिवंतपणे गाढवासारखे वागले आणि मेल्यावर नरकात गेले म्हणजे आयुष्य वाया घालवू नका, सत्य ओळखा. या अभंगातून एक सारांश आपल्याला शिकता येतोय की खोट्या तक्रारी करू नयेत, सुखात असूनही दुःखी असल्याचे नाटक करू नये, स्वतःचे जीवन प्रामाणिकपणे पाहावे आणि ईश्वर भक्ती व समाधानाने जगावे. रामकृष्ण हरी.